नमस्कार, मी स्वरदा वाघुले बोर डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो। मात्र एक ठराविक वय आलं किंवा एक ठराविक वय ओलांडल्यानंतर अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो। यामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी हे आजार प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात। मग अशा वेळेला नेमकं काय करायचं, कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं, यावेळेला अनेकदा रुग्ण घाबरून जातात। तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील किंवा तुमच्या ओळखीपैकी कोणाला असे आजार असतील तर आजच्या या कार्यक्रमाबद्दल, याच आजारांबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहोत। डॉक्टर मनोज रामकृष्ण काशीद सरांकडनं। सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये आपण सरांची ओळख थोडक्यात करून घेऊयात। डॉक्टर काशीद सर हे MS ऑर्थोपेडिक्स असून त्यांनी आपलं MBBS आणि MS चं शिक्षण हे मुंबईतनं पूर्ण केलंय। त्यांनी अनेक वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये सेवा दिली आहे। यासोबतच इंग्लंडमध्ये जाऊन जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स मेडिसिन या क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य त्यांनी प्राप्त केले। डॉक्टर काशीद हे सध्या नाशिकच्या SMBT मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। डॉक्टर, आपलं पुन्हा एकदा स्वागत। कार्यक्रमाला सुरुवात करूयात। काही प्रश्न विचारायचे आहेत। स्वतःबद्दल आधी आपण माहिती द्याल आणि नंतर या क्षेत्रामध्ये आपण कसे आलात याबद्दलही सांगा। जरूर। मी डॉक्टर मनोज रामकृष्ण काशीद। माझं MBBSचं शिक्षण सायन हॉस्पिटल मुंबई इथून झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी भारतीय सैन्य दलाच्या नेव्हल हॉस्पिटल अश्विनी, जे कुलाबा इथे स्थित आहे, इथून मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं। MS ऑर्थोपेडिक्स झालो आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकांच्या रुग्णालयामध्ये मुंबईमध्ये मी 2 वर्ष सेवा दिली आणि त्यानंतर मी 7 वर्षासाठी आर्मीमध्ये जॉईन झालो आणि आर्मीमध्ये त्या अनुषंगाने मी जवळपास पूर्ण उत्तर भारत, म्हणजे पुणे असेल, AFMC सारखं मोठं सेंटर असेल आर्मीचं, त्याबरोबरच लखनौ, दिल्ली, गुवाहाटी, जोधपूर अशा बऱ्याच ठिकाणी मी आर्मीसाठी एक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि एक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम पाहिलं आणि तिथे हे सगळं सेवा दिल्यानंतर मग मी रिटायर्ड झालो आणि एक्स मेजर ह्या पदवी घेऊन मी बाहेर पडलो आणि आत्ता सध्याला मी SMBT ह्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि विभाग प्रमुख आहे। नक्कीच। आजचा विषय सर संधिवात समस्या, या सगळ्या गुडघेदुखी या सगळ्या संदर्भात आपण बोलतोय। खरे तर गुडघेदुखी किंवा गुडघेदुखीची शस्त्रक्रिया, नी रिप्लेसमेंट हे सगळे शब्द ऐकल्यानंतर रुग्ण किंवा पेशंट म्हणतो आपण, ते घाबरून जातात। तर या सगळ्या रुग्णांना काय सांगाल? ही सर्जरी नेमकी काय असते, कशा प्रकारे केली जाते, त्याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करा। नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट म्हणजे सांध्याचं कृत्रिमरित्या केलेलं प्रत्यारोपण। आता अशी गरज का पडते तर, आणि कुणाला पडू शकते तर, साधारणतः नी रिप्लेसमेंटच्या बाबतीतच बोलायचं झालं तर हे सगळे वयोवृद्ध मंडळी असतात, 60 क्रॉस केलेली असतात आणि त्यांची गुडघ्यांची नैसर्गिकरित्या झीज झालेली असते आणि त्याच्यामुळे आपण बघू शकाल की नॉर्मली गुडघ्यांच्या वरती ह्या प्रकारचं एक कार्टिलेज असतं, जे गुलाबी निळ्या रंगाने दाखवलेलं आहे। हे एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतं। हळूहळू ते कमी घासत जातं आणि काहीसं अशा सारखं घासून खराब होतं आणि त्यामुळे बोन उघडं पडतं आणि बोनला वरचं आणि खालचं हाड घासायला लागतं आणि दुखायला लागतं। जेव्हा अशी परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाते आणि औषधं, गोळे, फिजिओथेरपी, वेगवेगळ्या ब्रेसेस हे सगळं घालून पण त्याच्यामध्ये काही म्हणावं तसं फरक पडत नाही, त्यावेळी एक लास्ट रिसॉर्ट म्हणून नी रिप्लेसमेंट सारखी सर्जरी केली जाते। अच्छा। या सगळ्यामध्ये शस्त्रक्रियेमध्ये नैसर्गिकरित्या पेशंटला काही चालण्यासाठी त्रास होतो का, किंवा कशा प्रकारे सर्जरी नंतर रुग्णाचं आयुष्य असतं? पुष्कळसे रुग्णांचा असा समज असतो की हे ऑपरेशन केल्यानंतर चालताच येत नाही किंवा व्यवस्थित चालता येत नाही, गुडघा नीट वळत नाही, बेंड होत नाही, तर हे सगळे गैरसमज आहेत। असं तर काही होत नाही। अगदी दुसऱ्या दिवसापासून हे ऑपरेशन झाल्यानंतर सर्वच सर्जन पेशंटला वजन देऊन, पूर्णपणे वजन देऊन चालवतात आणि डिपेंडिंग अपॉन की त्यांना साधारणतः 1 महिन्याचा कालावधी तरी लागतो की त्यांना वॉकर वापरायला लागतं, काही ब्रेसेस वापरायला लागतात आणि साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या काळामध्ये ते त्यांचे नॉर्मल वॉक करू शकतात। आता ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे एक लक्षात घ्यायची गोष्ट असे आहे की हा एक कृत्रिम गुडघा आहे, तर तो नॅचरल कधीच नसतो। नॅचरल बायोमेकॅनिक्स फॉलो करण्यासाठी
आत्ताच्या घडीला काही कंपन्या विशिष्ट प्रकारच्या रचनेचा गुडघा बनवत आहेत. फॉर एक्झाम्पल बायोरॅड एक मिडियल पायवट नी बनवत आहे. तर हे सगळे गुडघे जेवढं नॅचरल गुडघ्याची जी ही रेंज ऑफ मोशन आहेत, म्हणजे गुडघा कसा वळतो, कसा काम करतो, तसंच रिक्रिएट करायचा प्रयत्न करत आहेत. आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीचा फायदा होतो आणि त्यामुळे पुष्कळशे रुग्ण जवळपास नॅचरल लुकिंग वेने चालू शकतात आणि काही कालांतराने असं कुणाला ओळखू पण येत नाही की ह्यांचे गुडघे बदली केलेली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने हे सगळे आजारांवरती रिकवर होणं सहज शक्य आहे. खरं तर या सगळ्यामध्ये MPK ही टर्म देखील बऱ्याचदा ऐकली जाते, जे रुग्ण आहेत त्यांच्याकडनं ऐकली जाते. डॉक्टरांकडनं नेमकं काय आहे हे याबद्दल आम्हाला सविस्तर सांगाल. MPK एक 2-3 कंपन्या बाजारामध्ये आहेत, जी ही एक नवीन संकल्पना घेऊन आलेली आहेत की आपल्या गुडघ्याची जर मुवमेंट आपण पाहिली तर ही ह्या ॲक्सिसमध्ये होते आणि जेव्हा आपण गुडघा बदलतो त्यावेळी पण हाच ॲक्सिस फॉलो केला जातो. पण जेव्हा नॅचरली आपण जेव्हा गुडघे बघतो ते फक्त असेच बेंड होत नाहीत, तर ते असे वळतात पण. तर ही रचना नॅचरल नी रिप्लेसमेंट करताना फॉलो केली जात नव्हती. मग आता मिडियल MPK म्हणजेच मिडियल पायवट नी. मग आता ही संरचना करून अशा प्रकारचा गुडघा बनवण्यात आला की जो आतल्या बाजूला, ही आतली बाजू आहे उजव्या गुडघ्याची आणि ही बाहेरची बाजू आहे. सो आतल्या बाजूला स्टेबिलिटी मिळेल, ॲट द सेम टाइम हे रोटेशन पण फॉलो केलं जाईल आणि त्याच्यामुळे पायऱ्या चढताना, उतरताना किंवा ब्रिस्क वॉक करताना, ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांना जवळपास नॅचरल गुडघा आपण वापरतोय असं फिलिंग होतं. आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये वेर होऊ नये, म्हणजे हे घासू नये जास्त अशा प्रकारे, म्हणून त्यांनी व्हिटॅमिन ई इमर्स्ड पॉली पण दिलाय. म्हणजे पॉली म्हणजे हा पांढरा भाग. तर तो नॅचरली घासतो आणि गुडघे खराब होतात आणि बदलायला लागतात. मग हे घर्षण कमी व्हावं यासाठी, ऑक्सिडेशन कमी व्हावं म्हणून एक व्हिटॅमिन ई पॉली पण दिलाय. आणि हा MPK नी सध्या जेव्हा आम्ही करतोय त्यावेळी खूप रुग्णांचा त्यांना उत्तम प्रतिसाद आहे. त्यांचा फीडबॅक चांगला आहे की आम्ही खुश आहोत ह्या गुडघ्याने. वी आर फिलिंग जस्ट लाईक अ नॉर्मल नी. चांगलंच आम्हाला वाटतं की ओरिजिनल आमचे गुडघे आहेत, एवढं फिलिंग चांगलं आहे. म्हणजे रुग्णांचे देखील सकारात्मक तेवढे तुम्हाला रिस्पॉन्स येतात सध्या ह्याच्या सगळ्यामध्ये. पण आपण सर्जरी म्हटलं, जसं मगाशी मी म्हटलं की रुग्ण घाबरतात सर्जरीला. अजून एक रुग्णांवरती एक हे म्हणू शकतो प्रेशर असतं, ते म्हणजे खर्चाचं. आर्थिक खर्च किती होईल या सगळ्या सर्जरीला, हा एक ताण देखील तितकाच असतो. तर याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर्जरीसाठी खरंच खूप खर्च येतो का? खरं तर बघायला गेलं तर सुरदा कसं आहे की नी रिप्लेसमेंट म्हटलं की डिपेंडिंग अपॉन ते कुठे होतंय, कुठल्या नर्सिंग होममध्ये होतंय, किती मोठ्या हॉस्पिटलमध्ये होतंय, किती मोठा नामांकित सर्जन त्याला तो एक्झिक्यूट करतोय, ते करतोय, ह्यावर सर्व डिपेंड असतं. पण साधारणतः आपण 1.5 लाखापासून ते 3.5 लाखापर्यंत एका गुडघ्याचं रिप्लेसमेंटचा खर्च शहरी भागामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये पण मला सांगायला आनंद होतो की ज्या हॉस्पिटलमध्ये मी काम करतो आणि तिथे गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत ह्याच्यासाठी, त्याच्या सहाय्याने मी उत्तमात उत्तम जागतिक दर्जाची इम्प्लांट बायोरॅड सारखे पण वापरू शकलो. आणि त्या अनुषंगाने किंबहुना फ्रीमध्ये ही सर्जरी आम्ही योजनेमध्ये करायचो, 0 कॉस्ट. आणि आत्ता योजना थोडी बंद असल्यामुळे साधारणतः 80 ते 90 हजार एवढ्या सगळ्यात कमी दरामध्ये ही ही सर्जरी SMBT सारख्या रुग्णालयामध्ये शक्य आहे. आणि त्याच्यामध्ये जागतिक दर्जाचे उत्कृष्ट दर्जाचे इम्प्लांट वापरू नये. आणि अशा प्रकारे आम्ही जवळपास गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये 5,500 नी रिप्लेसमेंट केले सक्सेसफुली. आणि ते सर्व मंडळी हॅपी आहेत. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट पण खूप कमी आहे आमचा. तर टोटल जे आम्ही 8,500 रिप्लेसमेंट केले त्यापैकी 5,500 फक्त नी रिप्लेसमेंट आहेत. सो त्या सर्जरीची कॉस्ट कमी करण्यापर्यंतसाठी अतोनात प्रयत्न SMBT सारख्या हॉस्पिटलनेही केले, जे एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. नक्कीच कौतुकास्पद आहे. एवढा मोठा आकडा गाठणं म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे या सगळ्या गोष्टी. मात्र बऱ्याचदा असं होतं की सांधेरोपण शस्त्रक्रिया जी आहे ती फेल देखील होते. तर त्यामागची कारणं नेमकी काय आहेत आणि अशी जर फेल झाली तर नेमकं काय करावं?
आता फेल होणं किंवा गुडघा रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर फेल व्हायची कारणं म्हणजे एक तर असेप्टिक लुजनिंग, म्हणजे जर तुमच्या हाडांमध्ये दम नसेल पेशंटच्या, त्यांना ऑस्टिओपोरोसिस म्हणता येईल किंवा हाडाचे ठिसूळ असतील, तर जे इम्प्लांट ज्या सिमेंटने अशा प्रकारे चिटकवलेले असतात तर त्याची ग्रीप निघून जाते आणि ते फेल होतं. किंवा हा जो मधला जो भाग आहे प्रत्येक गुडघ्यामध्ये, आर्टिफिशियल गुडघ्यामध्ये, ह्याला पॉली म्हणतात, ह्याचं वेगवेगळ्या प्रकारे घिसावट होत जाते, क्षय होत जातो आणि इम्प्लांट फेल होतात. तर त्याला म्हणतात असेप्टिक लुजनिंग, हे एक कारण आहे. दुसरं कारण आहे की सेप्टिक लुजनिंग, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कुठलाही जंतू असेल, आपल्या लघवीचं इन्फेक्शन झालं असेल किंवा एखादं डेंटल एक्स्ट्रॅक्शन झालं असेल, तिकडचा तिकडचे जंतू ह्या ऑपरेशन केलेल्या भागामध्ये जाऊन बसतात आणि हे अगदी ऑपरेशन झाल्यानंतर 2-5 वर्षानंतरही होऊ शकतं. सो ह्याला म्हणतात सेप्टिक लुजनिंग, म्हणजे इन्फेक्शनमुळे झालेलं लुजनिंग. तर ही सगळी कारणे आहेत. ऑफकोर्स तुम्ही जर त्याच्यावर तुमचा काही ॲक्सिडेंट झाला, ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही पडला तरी पण तो सांधा निसटून येऊ शकतो. सो ही सगळी कारणे ज्याच्यामुळे रिव्हिजन सर्जरीज करणं भाग पडतं. अच्छा, म्हणजे या गोष्टी देखील आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. मात्र ह्या सगळ्या म्हणजे इम्प्लांट आपण जेव्हा निवडतो सुरुवातीच्या स्टेजला, तेव्हा जेव्हा रुग्ण असतो त्याने कुठल्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं किंवा कुठल्या गोष्टींवर भर देणं गरजेचं आहे? साधारणतः 90% जे पेशंट असतात त्यांना एकच कंपनी एक स्पेक्ट्रम ऑफ इम्प्लांट बनवते. सर्वच कंपनीत असं बघतात की एकदम साधातल्या साधा मेकॅनिक्स असलेला गुडघा, ते MPK सारखा गुडघा, म्हणजे मिडियल पायवटनी, त्यातला स्पेशलाइज, किंवा कुणाला कन्स्टेंट कॉन्डायलरनी म्हणजे CCK म्हणतो त्याला, किंवा कुणाला रोटॉकॉन, इवॉकॉन म्हणजे रोटेटिंग हिंजनी, ह्या प्रकारची जी स्पेक्ट्रम आहे ती एकच कंपनी बनवते, प्रत्येक कंपनी ते बनवते. पण मग 90% लोकांना सिंपल गुडघ्यांनी काम चालून जातं आणि त्यांचं चांगलं 30-35 वर्ष ते पुढे टिकणारं असतं. पण पेशंटसाठी इम्प्लांट निवडताना पेशंटला प्रत्यक्षात बघणं खूप जरुरी आहे. मग आम्हाला कधी व्हॉट्सअपवर फक्त काही लोक फोटो पाठवतात की हे बघा एक्सरे आणि आता सांगा काय करायचं. पण मग आपण पेशंटला प्रत्यक्ष बघितलं नसतं, त्याचे लिगामेंट किती लॅक्स आहेत ते बघितलं नसतं. तेव्हा प्रत्यक्ष बघितल्यानंतर आणि एक्सरे बघितल्यानंतरच आपण ठरवू शकतो की ह्या सगळ्या 4-5 गुडघ्यांपैकी ह्या पेशंटला नेमकं कुठला गुडघाचं ऑपरेशन केलं तर फायदा होईल. सो सीइंग पेशंट फर्स्ट इज मस्ट, म्हणजे जरुरीच आहे ते. अच्छा, आणि आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्र जे आहे ते दररोज काहीतरी नवीन बदल, नवीन काय काय गोष्टी येतात, नवीन संकल्पना येतात. तर या ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये सध्या नवीन तंत्रज्ञान कुठलं आहे, त्याबद्दल काय मार्गदर्शन करा? ह्याच्यामध्ये बरेचसे फरक अगदी 2000 सालच्या नवीन मिलेनियमपासूनच सुरू झाले. तर सुरुवातीला जे होतं कॉम्प्युटर नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजीनी नी रिप्लेसमेंट चालायचं, 10-1 वर्ष टिकलं. त्यानंतर मार्केटमधून ते गेलं. पण आजच्या घडीला आपण रोबोटिक तंत्रज्ञानाने पण ही जॉईंट रिप्लेसमेंट करू शकतो. ते वाईट आहे असं नाही, चांगलंच आहे. पण कन्व्हेन्शनल नी सर्जरीपेक्षा त्याचे रिझल्ट कम्पॅरेबलच आहेत. म्हणजे दोन्हींनी काही खास फरक 2 वर्ष डाऊन द लाईन होतो पेशंटच्या रिझल्टमध्ये असं काही नाही आहे. त्याच्याबरोबरच MPK डिझाईन ऑफकोर्स ही नवीन संकल्पनाच आहे, रोबोटिक नाही पण संकल्पनाच वेगळी, जसं आपण अर्लियर डिस्कस केलं मिडियल पायवोट. तसंच युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट असतं, म्हणजे फक्त अर्धाच भाग रिप्लेस करायचा. दॅट ऑल्सो त्याच्यामध्ये पण पेशंट सिलेक्शन खूप महत्त्वाचं असतं की कुणाला हे करायचं. आणि जे रिव्हिजन सर्जरीज आहेत, जेवढं नंबर ऑफ जॉईंट रिप्लेसमेंट आजकाल होत आहेत, तर अनुषंगाने त्याचे 1 किंवा 2% फेल्युअर रेट आहेत, जसं आपण डिस्कस केलं की इन्फेक्टिव्ह किंवा नॉन इन्फेक्टिव्ह. आणि ते इन्फेक्शन झाल्यासाठी जी आत्ताची जी आहे त्यात रोटॉकॉन, इवॉकॉन म्हणजे रोटेटिंग हिंजनी किंवा CCK नी, तर ही सगळी, आणि त्याच्याबरोबर कोन्स, आणि ते इम्प्लांटची काही नावं आहेत, म्हणजे जी ह्याच्या ॲडव्हान्स केसेसमध्ये पण वापरली जातात. कारण प्रत्येक वेळी जेव्हा इन्फेक्शन होतं त्यावेळी आपण इम्प्लांट जे आहे ते काढावं लागतं आणि नवीन टाकावं लागतं. काढताना खूप सारा बोन लॉस होतो आणि मग त्यासाठी हे साधे इम्प्लांट बिलकुल कामाचे नसतात. आणि त्याच्यामुळे ह्या उच्च दर्जाच्या क्वालिटीचे इम्प्लांट पण वापरावे लागतात. तर ती सर्व ही नवीन सगळी इम्प्लांट आहेत बाजारामध्ये, जे आपण वापरू शकतो. सांधेदुखीबद्दल बोलायचं झालं तर तरुण वयात देखील आजकाल हे सगळे आजार बळावलेले पाहायला मिळतात. तर अशा समस्या नेमक्या का वाढत आहेत?
साधारणतः काही प्रमाणात एक आपण म्हणू शकतो की तरुणांचा आहाराकडे असलेलं दुर्लक्ष, अच्छा. त्यांचं अनियमित व्यायाम, त्यांचं अनियमित शेड्यूल, टाईमवर न खाणं, आणि जंक फूड खूप खाणं, जसं की पिझ्झा बर्गर संस्कृती आहेत, तर मैद्यायुक्त पदार्थ जास्त खाणं हे आहेत. काही वेळा तरुणांना अनुवांशिक पद्धतीने पण काही संधिवात असतात. फॉर एक्झाम्पल रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकोलॉजिंग स्पॉन्डलायटिस. अच्छा. मग ही मंडळी अगदी 20 ते 35च्या वयोगटातली असतात. तर ही सगळी मंडळी, पण मग असं काही झालं तर त्याच्यामध्ये लवकर मदत घेतली पाहिजे. काही तरुण मंडळी स्पोर्ट्स इंजुरीमध्ये इन्व्हॉल्व असतात. मग त्याच्यामध्ये आपले लिगामेंट गुडघ्यातले किंवा गाद्या, मिनिस्कस जे आहेत ते त्यांना काही इजा झाली आणि त्याची वेळीच दखल नाही घेण्यात आली आणि तसंच कॅरी ऑन करण्यात आलं, तर ते गुडघे लवकर खराब होतात आणि ते नी रिप्लेसमेंटपर्यंत पोहोचतात. ह्या प्रकारे तरुण मंडळी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तुम्ही ती स्पोर्ट्स इंजुरी म्हणालात, स्पोर्ट्स मेडिकलमध्ये आपण प्रावीण्य मिळवलेलं आहे, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का? कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात? साधारणतः 2 वेगळे स्पेक्ट्रम आहेत आजारांचे, गुडघ्यांच्या बाबतीतच म्हणायचं गेलं. एक तरुण वर्ग आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये जसे ह्या गुडघ्यांमध्ये आपण बघतो की नॅचरल ACL, PCL म्हणजे अँटी क्रुशिएट लिगामेंट, पोस्टीरियर क्रुशिएट लिगामेंट, हे 2 मिनिस्कस म्हणजे गाद्या, हे सगळे आहेत. ह्यांना आपण जेवढं वाचू आणि तेवढं गुडघ्याचं आयुष्य वाढतं. मग आता तरुण मंडळी जे काही स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड आहेत, ते क्रिकेट खेळत असतील, बास्केटबॉल खेळत असतील, टेनिस खेळत असतील, वॉटेवर फुटबॉल खेळत असतील, त्यांना ह्या सगळ्या इंजुरी होतात. आणि ह्या इंजुरी झाल्यानंतर त्याचा इलाज जॉईंट रिप्लेसमेंट नक्कीच नाही आहे. मग ही सगळी मंडळी आहेत ती त्यांच्यासाठी दुर्बिणीने म्हणजे आर्थोस्कोपिकली हे सगळं जे काही डॅमेज झाले ते नीट करता येतं. ते नीट केलं तरच आपण हे कार्टिलेज वाचवू शकतो आणि गुडघ्याचं आयुष्य वाढवू शकतो. सो हा यंग ग्रुप आहे आणि तो मी आर्मीच्या अनुषंगाने मला ते खूप डील करायला मिळालं, कारण त्यांच्या स्पोर्ट्स इंजुरीज जास्त असायच्या. मग तो अनुभव पण माझ्या गाठीशी आहे. मला तेच एक विचारायचं होतं की आपण तुमची ओळख करून देताना म्हटलं तुम्ही अनेक वर्ष आर्मीमध्ये काम केलेलं आहे, तिथला काही एखादा अनुभव आमच्यासोबत पुन्हा घेऊया एकदा हा प्रश्न. मला तुम्हाला त्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा होता की आपण ओळख करून देताना म्हटलं की आपण आर्मीमध्ये अनेक वर्ष सेवा दिलेली आहेत, तर आम्हाला तो अनुभव जाणून घ्यायला आवडेल की तिथला अनुभव कसा वेगळा होता, कशा प्रकारे तुमचं काम तिथे चालायचं, अगदी थोडक्यात सांगाल? साधारणतः मी आर्मीचं असं असतं की दर 3 वर्षांनी त्यांची बदली होणं साहजिक आहे आणि तुम्हाला जावंच लागतं. आपण त्या एका जागेत राहतो, आपला एक पेशंट वर्ग तयार होतो तिथे, आपले चाहते निर्माण होतात आणि सडनली तुमची पोस्टिंग ऑर्डर येऊन जाते की आता तुम्हाला उद्यापासून जम्मूला जायचंय, एक महिन्यामध्ये मूव्ह करा. सो आणि प्रत्येक जिथे तुम्ही काम केलं, जसं की लखनौमध्ये मी 3.5 वर्ष होतो, बेस हॉस्पिटल लखनौला, AFMC पुणेमध्ये 2.5 वर्ष होतो, गुवाहाटीमध्ये 7च महिने होतो. पण प्रत्येक वेळी जेव्हा तो पेशंट वर्ग लोकांना कळायचं की आता हे डॉक्टर साहेबची बदली झाली, आता ते सोडून चालले, तर त्यांना खूप वाईट वाटायचं. आणि मला आठवतं की पुण्यामध्ये AFMCमध्ये डीन होत्या मॅडम, आणि तिथे एक सर्जन्स कॉकटेल असतं, म्हणजे सर्जनला एक गुड लक देण्यासाठी तुम्ही पोस्टिंग चाललाय तर एक पार्टी देतात. तर त्या मला म्हणाल्या तू इकडे चाललायस, तू थांबून जा माझ्यासाठी. म्हटलं मॅडम जायचं तर लागणार नाही, मी तुझी पोस्टिंग थांबवून घेते, असं पण म्हणाल्या. म्हटलं नाही मॅडम, मला आता थोडं निघलं पाहिजे. तर म्हणजे असे नॉट ओन्ली पेशंट वर्गांसाठी माझं तिकडे क्रेज होतं, पण ही सगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मंडळी होती, ब्रिगेडियर, मेजर जनरल ह्या रँकची वेगवेगळ्या पदांवर, तर त्यांनाही मी हवाहवासा होतो. पण आर्मीचं लाईफ तसं असतं, तुम्हाला एकाच ठिकाणी राहता येत नाही, सेटल होता येत नाही. नक्कीच, कदाचित रुग्णांची सेवा आत्मीयतेने केल्यामुळेच ही सगळी दाद मिळत असावी. मात्र या क्षेत्रामध्ये असं होतं की हाडं मजबूत ठेवण्यासाठी किंवा पहिल्यापासूनच प्रयत्न केले जात नाहीत
तर मग सुरुवातीपासूनच्या वयामध्येच काय काळजी घ्यावी, कशा प्रकारे आपली जीवनशैली ठेवावी? जसं म्हटलं की तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. आता व्यायामाचं स्वरूप कुठलं, म्हणजे आपल्याकडच्या यंग जनरेशनला वाटतं की जिममध्ये जाऊन व्यायाम, वजन उचलणं ह्याला व्यायाम म्हणतात. तर आपण जर फक्त जॉईंटचंच हेल्थ बघायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये व्यायाम म्हणजे स्विमिंग, रनिंग, वजन देऊन जोरात धावणे, त्याने गुडघे अजून खराब होतील. पण तुम्ही ब्रिस्क वॉक करू शकता, रनिंग, सायकलिंग हे चांगल्या प्रतीचे व्यायाम आहेत. नंतर तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही आहारामध्ये काय घेतलं पाहिजे, तर जसं की पिझ्झा, बर्गर हे सगळे मैदायुक्त पदार्थ तर बंदच केले पाहिजेत. पण मग त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्याऐवजी काय घेणार, तर ब्रोकोलीज खाण्यामध्ये, ग्रीन लिफी व्हेजिटेबल जसं की पालक, ह्याच्यामध्ये हे अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. तसंच जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर साल्मन फिश म्हणजे रावस मासा आहे. तर हे जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये खूप प्रोटीन असतात जे जॉईंटसाठी उपयुक्त असतात. तर असे हेल्दी आहार केले पाहिजे. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही काही चेंज केलं पाहिजे. तर तुमची बसण्याची स्टाईल, तुम्ही कसं बसलं पाहिजे. तुम्ही जर एका वाईट पोश्चरमध्ये खूप वेळ बसत असाल तरी प्रॉब्लेम आहे, जॉईंट्स टिपून जातात. आणि आपल्या जॉईंटची मोबिलिटी खूप जरुरी आहे. तर म्हणून तर पुष्कळ वेळेला डेस्क जॉब करणाऱ्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो, कारण ते जॉईंट फ्लुइड पूर्ण फिरत नाही. आपण जर मुवमेंट करणार तर ते फ्लुइड फिरणार आणि याला नरिश करणार कार्टिलेजला. तर तसं एकलकोंडेपणाने खूप 6-7 तास एकाच ठिकाणी बसणं हे पण काही योग्य नाही. सतत मुवमेंट करत राहणं जरुरी आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा विचारेन, आपण निरोगी राहण्यासाठी किंवा ज्यांना ही सांधेदुखी ऑलरेडी आहे, जे रुग्णांनी पीडित आहेत, त्या रुग्णांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांचा थोडा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आणि त्यासोबतच ही सगळी आजार होऊच नयेत म्हणून देखील काय संदेश द्याल? जसं होऊच नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मग त्याची सुरुवात खूप आधीपासूनच करावी लागते. तर तुमचे हॅबिट तुम्हाला बदली करायला लागतील, की तुम्ही कसं बसलं पाहिजे, इथपासून तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुम्ही नियमित आहार केला पाहिजे. एक 10 ते 15 मिनटं आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग, एक्सरसाइजला, वॉर्मअपला सकाळी दिले पाहिजेत. जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. स्मोकिंग, अल्कोहोल ड्रिंकिंग हे सगळे वाईट सवयी पण तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर जर तुम्हाला काही यंग लोकांसाठी असं आहे की जर तुम्हाला काही इंजुरी झाली असेल, जसं आपण स्पोर्ट्स इंजुरीविषयी डिस्कस केलं, की जर त्याच्यामध्ये जर तुमचे लिगामेंट, मिनिस्कस काही फाटले असेल तर असं 1-2 वर्ष त्याला खेचण्यात अर्थ नसतो. त्याने जो काही परमनंट डॅमेज होणार असतो तो होणार असतो. तर त्यावेळी योग्य ते डॉक्टरचा सल्ला घेणं आणि दुर्बिणीने ते वेळीच उपचार करून घेणं. ज्यांना संधिवात आहे त्यांनी संधिवात तज्ज्ञांना दाखवणं आणि त्याच्यावरची जी वेगळी औषधं आहेत ती सुरू करून हे गुडघा किंवा हिप खराब व्हायची प्रक्रिया तिथंच थांबवणं. हे आवाक्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्यात वेळच्या वेळी करून घ्या. आणि ज्यांना ऑफकोर्स खरंच गुडघे खूपच खराब असतील, हे बियॉन्ड सगळ्यांच्या पुढे गेले असतील आणि रिप्लेसमेंट करायचं, तर भीती बाळगायचं कारण नाही. मी नेहमी म्हणतो की एक वेदना हे रहित आयुष्य जगणं म्हातारपणामध्ये हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो त्याचा उपयोग त्याने न घाबरता केला पाहिजे. पुढे या आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि रिप्लेसमेंटबद्दल बिलकुल भीती बाळगू नका. अगदी मोलाचा सल्ला दिलेला आहे. तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. तुम्हाला देखील काही मनात शंका असतील तर टीव्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. हा नंबर नक्कीच नोंद करून घ्या. या खास कार्यक्रमामध्ये, या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत रहा NDTV मराठी.